हाय, मी उज्ज्वला शिंदे. माझा यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज शेवटचा श्रावण सोमवार आहे, त्यामुळे माझ्या सगळ्या भाऊ बहिणींना आणि यूट्यूब परिवाराला श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी आज चालले आहे बघा भीमाशंकरला. तर इतका छान मोसम आहे बघा, तुम्हाला मी दाखवते सुरुवातीपासून तर भोलेनाथच्या दर्शनापर्यंत. आता बघू कधी दर्शन होतं आहे भोलेनाथ बाबाजींचं. तर त्या अगोदर जाता जाता निसर्गाचा आनंद घेत गेले. निसर्गाने असं हिरवा शालू पांघरलेला आहे बघा, किती छान वाटतंय. निसर्गापुढे सर्व काही फिका आहे असं वाटतंय, इथेच राहून घ्यावा कायमसाठी. जसं जसं पुढे जात चालले तसं तसं अभयारण्य जंगल आहे खूप बघा. आणि मला इथली एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे एस टी महामंडळ बस तासाला येते आणि तुम्ही जिथे स्टॉप सांगाल तिथे ते थांबवतात. या रस्त्याने जाताना कोणी जरी हात दिला रस्त्यात असलेल्या बससाठी तर तरी ते थांबवतात एस टी महामंडळवाले. कारण ह्या जंगल रस्त्याला बसशिवाय कुठलाही पर्याय नाही. मोठे लोक तर जातात आपल्या आपल्या पर्सनल गाडीने, पण हे गोरगरिबांसाठी ही बसची सुविधा खूप छान आहे. आणि ही बस लास्टपर्यंत भीमाशंकर लास्ट महादेवाच्या मंदिराच्या पायथ्याशी स्टॉप आहे हिचा. तर एस टी महामंडळाचे खूप खूप आभार आहे की इतकी छान फॅसिलिटी देतात ते, इतकी छान सर्विस त्यांची बसची. त्यामुळे म्हणतात बसला लाल परी, खरंच लाल परी आहे ती. कमी पैशात एस टी महामंडळाची खूप छान सर्विस आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या एस टी महामंडळाच्या माझ्या भावांना माझा मनापासून धन्यवाद. आता मी पोचलेले आहे बघा. तर इथून पुढे 3 किलोमीटर ते वरती गाडी जाऊन देत नाही आपली पर्सनल. तर इथं 3 किलोमीटर पहिलेच इथे पार्किंग करायची जंगलात. तर बघा किती छान पार्किंग केलेलं आहे गाड्या. मला तर ही जंगलातली पार्किंग इतकी आवडली आहे की असे पैसे देऊनसुद्धा एवढी छान आणि एवढ्या अशा व्यवस्थित गाड्या कुठेही लावलेल्या दिसणार नाही. आणि आता इथून पुढे बसने जायचं आहे पुढे 3 किलोमीटर, कारण खूप पाऊस चाललेला आहे. आणि तसं पण श्रावण महिन्यात खूप गर्दी होते, त्यामुळे ते वरती पर्सनल गाडी जाऊ देत नाही. त्यामुळे बसने जायला लागतं आहे. तर बघा आता मी बसने जाते. इथपर्यंत मी तुम्हाला दाखवले. यानंतर नाही सांगता येत पुढे गेल्यावर मंदिरात मोबाईल अलाउड आहे की नाही आहे. असला तर चांगलंच होईल. हे बघा मोबाईलमध्ये नेऊन दिला, पण खूप गर्दी असल्यामुळे मी मधला महादेवाच्या पिंडीचा काय व्हिडिओ काढू शकले नाही. त्यामुळे मी बाहेर आल्यानंतर इथं एक बघा शिवलिंग ठेवलेलं आणि त्याच्यावरती बंदर कसं बघा साफसफाई केल्यासारखं, तर मी त्याचा व्हिडिओ काढू शकले. तर बघा कसं वाटतंय तुम्हाला, छान वाटतंय की नाही भीमाशंकरचा व्लॉग, मला नक्की कळवा.